सो गुड मॉर्निंग फ्रॉम उधमपूर. सो आजचा आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि आज तारीख आहे 8 जून. सो आता आपण इथनं बाय रोड घरी जाणार आहोत. ते की टोटल किलोमीटर्स आहे की आय थिंक टोटल किलोमीटर्स आहे 2200 असे काहीतरी साधारण किलोमीटर्स आहेत. सो आज आपला ऑफिशियली परतीचा प्रवास सुरू होतो. ठीक आहे, भेटूया आपण मोटोलॉनच्या सेटअपमध्ये. सो गाडी ऑलरेडी तयार आहे, ऑल सेटअप झालेला आहे सगळा. बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे, सगळे माउंट्स लावलेले आहेत प्रॉपर. आता फक्त एक प्रॉब्लेम आहे, तो की हेल्मेट बरोबर जो अजून आपण दुरुस्त केलेला नाही, हेल्मेटच्या वायझरचा. तो बघूया पंजाबमध्ये किंवा पुढे कुठेतरी आपण ठीक करू. चलो मिलते हैं मोटोलॉन्ग के सेटअप पे. चलो है ना वो चांग बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता माझी जाऊ की जय, गणपती बाप्पा मोरया. चलो भाई लोग निकलते हैं अपन. चला. निकल पड़े हम उधमपुर की गलियों से. आता हनुमान चालीसेनं आपण दिवसाची सुरुवात करतोय मस्तपैकी. या 8-15 दिवसात, या 8 दिवसात आज पहिल्यांदा आपण सकाळ सकाळी एवढ्या राईड सुरू केली, पण ती पण सोलो. कारण प्लॅन असा झाला आहे की बाकीची जनता शिव्या जम्मूमध्ये त्याचा मित्र आहे त्याला भेटून येणार आहे. काल जो आपण हायवेनं आलो त्या हायवेनं घेऊन नाही जात आहे वाटतं गुगल मॅप. आता आपण चाललोय, आता आपण वापसीच्या प्रवासाला आहे, परतीच्या प्रवासाला. बट जाता आता गोल्डन टेम्पल बघायची इच्छा झाली आहे माझी. सो आपण गोल्डन टेम्पल बघून जाणार आहोत. बट हा वरून जो गेलाय तो काल आपण आलेला हायवे. आता हा माहित नाही कुठनं घेऊन चालले, त्या रोडनं घेऊन चालला असेल. सो आता शिव्या आणि सत्या बाय रोड येणार आहेत. आब्या बाय ट्रेन जाणार आहे, कारण त्याला कोल्हापुरात जाऊन परत हैदराबादला पण जायचं आहे. त्याला एवढी एकटी जमणार नाही आणि त्याच्यावर सुट्ट्या पण कमी आहेत. मला 12 तारखेपर्यंत सुट्टी आहे. मी आज निघालोय, 12 तारखेपर्यंत मी आरामात कसा पण पोहोचून जाईल, त्यामुळे काय मला टेन्शन नाही आहे. शिव्या आणि सत्या दोघं जण काश्मीरमधले त्याच्या मित्र, जम्मूमधल्या त्याच्या मित्राला भेटून येणार आहे. ते उधमपूर टू गोल्डन टेम्पलचा जो रस्ता आहे, म्हणजे आता आपण आता या रस्त्यावर आहे मी, एकदम कोकणावाल्यासारखं वाटायला मला. इथलं घाट वगैरे जरा कोकणासारखा एरिया आहे. तर आता आपण ऑलमोस्ट 100 किलोमीटर कंप्लीट केले. आता अजून गोल्डन टेम्पल जवळपास 150 किलोमीटर बाकी आहे. गरमी बेकार. आज माहिती आहे पंजाबमध्ये थोडी गरमी असणार आणि आपल्या भागात काय चाललंय काय माहिती. आपल्या भागात पाऊस पडत असणार आहे, पावसात फक्त सापडायला नको. आज काहीतरी आहे वाटतं, हे थांबून सगळ्यांना थंडाई काहीतरी पाजालात. गुलाबी कलरचं काहीतरी थंड होतं, भारी होतं. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. मेन हायवे सोडून राईट तरी मारलाय मी, कुठलं गाव आहे काय समजत नाही. बट ॲज पर गुगल मॅप आपलं गोल्डन टेम्पल अजून 12 किलोमीटरवरती आहे. इथं मॅगडीचे आणि याचे आउटलेट्स 30 किलोमीटरवरती आहे.
गुगल मॅप कुठल्या गल्ली कुठलं गुगल मॅप कुठनं न्यायला लागला आहे असं समजून नाही. अजून 1.5 किलोमीटर आहे गोल्डन टेम्पल. पंजाबमध्ये बाकी जी फिल्म दाखवत तशीच वाईब आहे किंवा पंजाबी सॉंगमध्ये जी वाईब असते तशीच वाईब आहे. पण ह्याच्यात लय गरज नाही, बेकार गरज आपल्यापेक्षा बेकार गरज नाही. आतमध्ये खूप मारा लागली जायला. आईला कुठल्या मार्केटमध्ये ऐकू आणत असली काय माहिती. भेंडी रस्ता दाखवाले अरे खरं मार्केट बिर्केट काय भानगड आहे का नाही. गल्लीतनं यायला लागली. गुगल मॅप फायनली गुरुद्वारा तरी भेटला. गोल्डन टेम्पल तरी भेटले. आता याचं पार्किंगचा सिस्टम काय आहे बघायला पाहिजे. पार्किंग कुठं करायचं याचं. गोल्डन टेम्पलच्या दारात आलोय मी, बट इथं पार्किंगची लय बोंबाबोंब आहे आणि एवढं सगळं साहित्य बाहेर सोडून नाही जाऊ शकत. पार्किंग एरियामध्ये मी गेलेलो, बट आज भरपूर गर्दी आहे किंवा रोजच गर्दी असेल इथं. आणि बॅगेज एवढं सगळं उतरवून आतमध्ये बॅगेज रूमपर्यंत नाही नेऊ शकत. सो बाहेरनंच ह्यावेळी दर्शन घेऊन चालतोय. नेक्स्ट टाइम येईल त्यावेळी. सो आत्ता आपण अमृतसर सोडून पुढं आलो. एका धाब्यावरती थांबलो आहे मी. जरा मस्तपैकी बाजल्यावरच पडून एक झोप बीप काढली गरगरीत. अमृतसरमध्ये गोल्डन टेम्पलमधचं काय दर्शन झालं नाही आपल्याला तिथल्या पार्किंग आणि सगळ्या गर्दीमुळं. आणि बॅगा वगैरे घेऊन आज जाणं मला काय पॉसिबल नव्हतं. सो बाहेरच दर्शन करून मी निघालो तिथून. सो ऑलमोस्ट आत्ता सकाळपासून आपण 300 किलोमीटर कवर केले. अजून पंजाबमध्येच आहे. अजून जवळपास 1900 किलोमीटर बाकी आहे. 1968च्या आसपास. बघूया आता आज किती कंप्लीट होते आणि उद्या आज किती कंप्लीट होते त्याच्यावरती उद्याचं टार्गेट आपलं ठरणार. बरोबर 6:30 वाजत आल्यात आणि आपण अजून पंजाबमध्येच आहे. सकाळी 11 का 12 वाजता पंजाबमध्ये एंट्री केली. अजून पंजाब क्रॉस झालेलं नाही, बट जवळपास 400 किलोमीटर कंप्लीट झालेत. बट अजून पंजाब क्रॉस करायचं आहे. माझं टार्गेट होतं आज राजस्थानपर्यंत कमीत कमी पोचायचं, पण प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. कारण परत आब्या आणि सत्याचं परत कॅन्सल झालं. ती दोघं परत ट्रेननं चालल्यात आणि शिव्या यायला लागला आहे. सो शिव्या 300 किलोमीटर 200-300 किलोमीटर माझ्यापासून पाठीमागे आहे. म्हणजे मी ज्यावेळी अमृतसर सोडून पुढे आलेलो त्यावेळी तो जम्मूमध्येच होता. मग आता एक जर जवळपास असेल तर आम्ही एकत्र स्टे करेल किंवा मग सेपरेट. आता थांबलो आहे मी इथं चला पंजाबमध्ये पेट्रोल पंपावर. मोबाईलचं चार्जिंग संपले. सो इथं जिओच्या इथं वाईल्ड बिलवाल्यांचा कॅफे आहे. तिथं मोबाईल चार्जिंग लावला आहे. मस्तपैकी एक कोल्ड कॉफी घेतली. ठीक आहे. ऑलमोस्ट आता 30% चार्जिंग झाले बऱ्यापैकी. शिवाईपर्यंत पुरते. शिवाय 130 किलोमीटर पाठीमागे मागापेक्षा. शिवाय 130 किलोमीटर पाठीमाग आहे अजून माझ्यापेक्षा. बऱ्यापैकी कव्हर केला आहे वाईननी. शेवटी 400 cc गाड्या म्हटल्यावर भाई 3 वाजता निघाला आहे आणि नुसता 130 किलोमीटर लांब आहे. आणि मी सकाळी 6 वाजता निघालो. पण मी आता अमृतसरमध्ये पण जाऊन आलो. ते एक माझे 100 किलोमीटर वाटले.
किती वाढली असते एक्झॅक्ट आता नाही मला माहिती, बट तिथं माझा भरपूर वेळ गेला. आणि त्यानंतर सत्या आणि शिव्या सत्याने आब्या येणार असं ते बोललेले. त्यांची वाट बघत बसलो त्या आब्यावरती, मस्त झोपलो. तो पण बेकार होतो. आता संध्याकाळी 9 वाजेपर्यंत गाडी पळवू, 9 वाजता एकत्र स्टे करू. मला वाटलं आपण पंजाब बॉर्डर क्रॉस केली आहे, बिकॉज सगळ्या हरियाणा पासिंगच गाड्या झाल्या. पंजाब पासिंग गाडी काय आता दिसून झालं. आजूबाजून सगळ्या हरियाणा पासिंगच गाड्या. बहुतेक आपण हरियाणामध्ये आलोय. मुस्कुराइए आप हरियाणा में है.